ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। यावेळी त्यांनी गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज येत असल्याचाही आरोप केलाय। तर प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा चांगली झाली असून आघाडीत सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही असंही राऊतांनी यावेळी म्हटलंय। आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही। आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं। आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत। प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे। काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली। आता ठीक आहे, परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली, ते त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार, चर्चा होईल। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही। त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे। त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना, आणि आम्हालाही तेच करायचं आहे। म्हणून आम्ही एकत्र आहोत। वारंवार मी हे पत्र लिहितो। महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत, हत्या करतायत, लुटमार होत आहेत, दरोडेखोरी होते आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, बलात्कार सुरू आहेत, आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे। नाशिक, पुणे, मुंबई, ठाणेसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे, हजारो कोटी रुपयाचं। सरकार काय करत आहे, गृहमंत्री काय करत आहे? आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते, त्याचबरोबर ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतोय। आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री की आम्ही काही बोलतो, मी त्यांना पुरावे देईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।